हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी या जिल्ह्याचा शिपाई पदाचा जो अंतिम निकाल जाहीर झालेला आहे त्याची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज 27 तारखेला अंतिम निकाल जाहीर झालेला आहे. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. एकूण 67 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. तर ही जी निकालाची PDF फाईल आहे ही रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसंच विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे आणि यांनी काही सूचना दिलेल्या आहेत त्या पाहूयात. आणि हे जे 67 विद्यार्थी आहेत यांची निवड ही परमनंट स्वरूपात झालेली आहे, म्हणजे ॲडहॉक पद्धतीनं कुणाची निवड झालेली नाही आणि ही निवड यादी आजपासून 2 वर्षांसाठी व्हॅलिड असेल. तर हे सूचना वाचूयात आपण. रत्नागिरी न्यायिक जिल्ह्याच्या आस्थापनेकरिता खालील नमूद वर्ग 4 शिपाई पदासाठी जिल्हा सेवा प्रवेश समिती रत्नागिरी यांनी तयार केलेली व नामधारी उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील पत्र डेट 19/18/2018 मंजूर केलेली निवड प्रतीक्षा यादी सोबत जोडलेप्रमाणे आहे. सदरची यादी ही रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून 2 वर्षांकरिता म्हणजे 26/18/2020 पर्यंत वैध राहील. आणि हे जेवढे विद्यार्थी 67 विद्यार्थ्यांचे नावं आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना 2 वर्षांमध्ये सेवेमध्ये घेतलंच जाईल याची निश्चिती आहे. कारण बऱ्याच जणांना डाऊट आहे की सर वेटिंग लिस्ट आहे, मग 2 वर्षामध्ये आम्हाला घेतील की नाही. तर ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना घेण्यात येणार आहे. फक्त न्यायालयामध्ये जशा जागा रिक्त होतील तसं त्या विद्यार्थ्यांना घेतलं जाईल. सर्व विद्यार्थ्यांना एकदम घेतलं जाणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्याचा शिपाई पदाचा जो निकाल लागलेला आहे त्याची माहिती पाहिलेली आहे. इतरही जिल्ह्यांचे निकाल लागले तर लगेच व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत निकाल पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू व्हेरी मच.